कुर्ला येथे पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा प्रकार काल घडला आहे। आकाश गुप्ता याने कुर्ला येथे अनधिकृतपणे रस्ता अडवून बसलेल्या फेरीवाल्यांचा व्हिडिओ बनवून तक्रार केली। या रागातून फेरीवाल्यांच्या जमावाने त्याला बेदम मारहाण केली होती। या प्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आकाश गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली। त्यानंतर त्यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली। कुर्ला परिसरात वारंवार असे घडत असून पोलीस आणि पालिका फेरीवाल्यांना सहाय्य करत असल्याचे आणि याबाबत अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल अशी प्रतिक्रिया यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली आहे। कुर्ला स्टेशन आसपास फेरीवाला म्हणजे माफियांचा अड्डा झालेला आहे। दुर्दैवाने महापालिका आणि स्थानिक पोलीस अधिकारी हे नागरिकांच्या ऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा भानगडीत जास्त व्यस्त असतात। काल अक्षय त्याच्या बहिणीला सोडायला कुर्ला स्टेशनला गेला होता। अक्षयची बहीण ही त्याची बायको, आणि त्यांनी बघितलं की पुन्हा ते फेरीवाल्याचं साम्राज्य होतं। महापालिकेला कंप्लेंट केली, महापालिकेचे अधिकारी आले आणि त्या अधिकाऱ्यांनी पण त्या फेरीवाल्याची काळजी घेण्याचं काम केलं। अक्षयला मारहाण केली, AK-47 ची धमकी दिली, एवढं मोठं चुरी काढली। म्हणजे रितसर भारतनगरचे ती जी गँग आहे, माफिया गँग, बांगलादेशी गँग, आणि रितसर बांद्रा पूर्व ते कुर्ला पश्चिम स्टेशन परत त्यांचं राज्य आहे। आज अक्षय एवढा घाबरलेला आहे। महिनाभरापूर्वी त्या दोघांचा डोकं फोडलं होतं। हे मला मान्य नाही। मी ताबडतोब महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना सांगणार आहेत। हे महापालिकाचे वॉर्ड ऑफिसर आणि पोलीस अधिकारी, दुर्दैवाने जे DCP आहेत पंडित, हे पण ते फेरी माफियांची काळजी घेत आहेत। यांना दाब द्यावा लागणार। अधिकारी आणि संगनमत आहेत सगळं। म्हणजे काही दिवस फेरीवाले गायब झाले, आता परत दुसरीकडे मुद्दा आहे। हे फेरी माफिया आहेत। म्हणजे कोणी ऑब्जेक्शन घ्यायला गेला की त्या धमक्या देतात, AK-47 चाकू, आणि उलट पोलीस जो तिथे तक्रार करायला जातो त्याच्या विरोधात पोलीस दडपण आणतात। आणि म्हणून पोलिसांची वागणूक मला मान्य नाही। हे आम्ही सहन करणार नाही। पोलीस महापालिकेला उत्तर द्यावं लागणार। फेरी माफिया मुक्त मुंबई आम्ही करणार। कुर्ला पोलीस स्टेशन आणि कुर्ला महापालिकेचा अधिकाऱ्यांचा संगनमताने हा सगळा खेळ चालू आहे। स्टेशनचा बाहेरचा एरिया क्लीन झाला, पण बाकी रितसर आणि इथले जे महापालिकेचे जे या संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी, मी पोलिसांना सांगितलं आहे की ज्या पद्धतीने काल रात्री त्या तक्रारदारवर पोलीस महापालिकेने प्रेशर आणलं की तू कंप्लेंट करू नको, जास्त बोलू नको, हॉस्पिटलमधून त्याला डॉक्टरला धमकी दिली की याला घरी पाठवून द्या। या सगळ्या विषयावर आमचे जे आरोग्य समितीचे अध्यक्ष आहेत नगरसेवक हरीश बांदिरके, त्यांना मी विनंती केली आहे की हा विषय विधान महापालिकेत त्यांनी घ्यावा। मी आमदारांशी पण बोलणार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमला सांगणार हा विषय त्यांनी विधानसभेत घ्यावा। पोलीस महापालिका आणि हे जे हॉकर्स माफिया, बांगलादेशी मुंब्राची गँग, या सगळ्या संगनमत रैकेट आम्ही समाप्त करून न थांबणार। BMC कर्मचारी के साथ आकाश गली में आया। आकाश गली में आने के बाद BMC कर्मचारी को बोला ये सब धंधा लगा है, सब उठा लो आप। तो उन लोगों ने धंधा उठाने लगे। आगे गया तो दुकान वाला था, उनको बोला तो दुकान अंदर ले लो, मूर्ति बाहर रखा था उनका, तो अंदर लेने वाला। तो उसमें से 2-3 लोग आए। फिर वहाँ से गली से सब जो हॉकर्स है ना, जितने बैठते वो हॉकर लोग सब आए। आने के बाद मेरे को ढकेलते बैरिकेड के वो साइड लेके गए। फिर वहाँ से उन लोग का मौका आया। गायकवाड़ साहब को पूछे क्या आप इनको पहचानते क्या? डायरेक्ट गायकवाड़ साहब बोले हमारे साथ नहीं है। तो उन लोगों ने सब मारना चालू कर दिया। पंच से इधर मेरे को एक जन ने मारा, लात घुसा मारा, बैरिकेड पे पटके उन लोगों ने मेरे को।
और बाद में एक ने चाकू भी निकाला था। और फिर एक वो होने के बाद एक जन बोला मेरे पास AK-47 है, तो उसका वीडियो बनाने लगे तो वो वहाँ से भाग गया। और एक बुढ़ा इंसान था मुसलमान, वो बोल रहा था कि इन लोग को और मारना चाहिए ऐसा, और मेरा नाम पूछ के मेरे को मारे। मेरा नाम अक्षय गुप्ता बोला, तब मेरे को ढकेलते कैमरे के नीचे लेके गए। मतलब कैमरा जिधर था जिधर नहीं था उधर लेके जाके तब मुझे वहाँ मारे।